दशक 5वा, समास 9वा, साधक लक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने समर्थांचा आशीर्वाद घेत घेत आणि मनाला समजवत, त्यांनी जसं म्हटलंय की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणजे सुरुवातीला समर्थांनी मनाला सज्जन म्हटलंय. प्रत्यक्षामध्ये ते सज्जन नाही आहे त्यांना माहिती आहे, आणि आपल्याला तर त्याचा अनुभवच आलाय की ते सज्जन वगैरे अजिबातच नाही आहे. आता संगती संगदोष हा, जर त्यांनी संगती धरली आपल्या हृदयाची तर बाकी सज्जन होणार आहे. म्हणजे सज्जन हृदय आहे. ते कसं आहे, जसं बनवाल तसं आहे. हा एक चांगला गुण आहे त्याचा. त्यांनी जर म्हटलं व्यसन करायचं आहे तर ते व्यसन आपलं, त्यांनी जर कोणाचं ऐकलं नाही तर व्यसन करतं, वाईट गोष्टी करतं, नकारात्मक गोष्टी करतं. हे सगळ्यात त्याचा गुण आहे. पण त्याला जर समजवलं आणि त्याला जर ते पटलं आणि हृदय जर हावी झालं तर ते सुद्धा गोष्टी ऐकतात. म्हणून ते ऐकणाऱ्या मनाला म्हटलंय सज्जना. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. भक्तिपंथेची म्हणजे आपल्या हृदयाला शांत करत करत मनाला सांगितलंय पुढे जा. तुझं ऐकून हृदयाला ताण होतो, तुझं प्रत्येक गोष्ट ऐकून आमच्या हृदयाला ताण होतो असं त्याला सांग. जी तळमळ तळमळ होते हृदयाची आणि प्रत्येकाची होते. आपण मुमुक्ष लक्षणांमध्ये शेवटची पद्धत त्याच्यातली पायरी बघितली की एकदा कळलं इकडे काय आहे आणि तिकडे काय नाही, अशा ज्या मधल्या अवस्थेमध्ये
जी मुमुक्ष लक्षण अवस्था आहे, मुमुक्ष लक्षणं जी सांगितली आहेत त्यामध्ये मनाची चलबिचल जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी गोंधळ मनाचा जास्त आहे, कारण हृदय थोडंसं वर हावी होतं आहे, त्यामुळे त्याला त्रास होतो आहे. पण एकदा का ते शांत झालं की मग ते मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मग त्याला सांगता येतं की बाबा रे, इकडचा मार्ग अतिशय गोड आहे, रम्य आहे, सहज आहे. बाह्यदृष्टीने कितीही त्रास होऊ दे, पण आंतरिक समाधान तुला मिळणार आहे. जगायचं कुणासाठी आहे? जगायचं आपल्या स्वतःसाठी आहे. हेच तर पटत नाही आधी. आपल्या स्वतःसाठी काय खरं आहे हे कळत नाही आणि मन आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करत असतं. म्हणून इथल्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. जय जय रघुवीर समर्थ, इथल्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास नाही. कशाला? ह्याचं जर खरंच उदाहरण द्यायचं असेल, म्हणजे अगदी पटणारं उदाहरण, त्यातल्या त्यात म्हणजे सद्गुरूंच्या संदर्भात जर असं आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर सद्गुरू म्हणाले की तू देहरूपाने जर विचार केला माझा, तर देह माझा टिकणारा नाही आहे. म्हणजे या ठिकाणी टिकणाऱ्या देहाकडे बघून जर तू एखादी गोष्ट केली तर तुला सुद्धा दुःख होणार आहे. मला तरी कळलं आहे सगळं की माझं तत्व काय आहे हे. ते ब्रह्मलीन जेव्हा जे ब्रह्म जाणतात त्यांना ते माहिती आहे. पण आपण त्या देहाकडे जर आकर्षित झालो तर ते तत्व तुला समजणारच नाही. म्हणजे तत्व जर समजायचं असेल तर देहाला महत्त्व नाही. म्हणजे इथल्या सद्गुरूंचा देहसुद्धा खरा नाही, मग आणखी काय खरं असणार आहे? सद्गुरूंचा देह बघता, सद्गुरूंचा देहसुद्धा म्हणून म्हणतात ना, ते ज्योतिरूपानी तत्वानी राहतात. त्या ठिकाणी जी लावलेली ज्योत असते ती ज्योत इकडे बघून आपल्याला ते तत्व लक्षात घ्यायचं, आत्मसात करायचं. कारण देहाला मर्यादा आहे. देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. त्या देहाने तेवढ्या काळ त्यांचा आधार घेतला आणि देह जरी निघून गेला तरी म्हणतात ना त्या ठिकाणी ते असतात. मग ते कसे असतात? म्हणजे इथे असलेली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, पण त्यांच्याजवळ असलेली गोष्ट शाश्वत आहे. म्हणूनच आपण त्यांच्या मागे लागलो. कारण शाश्वताच्या मागे लागायचं तर त्यांचाही देह महत्त्वाचा नाही आणि माझाही देह महत्त्वाचा नाही. मग असं जेव्हा एकत्रित करून काहीतरी वेगळंच एक आहे असं जेव्हा पटलं, मग आपल्याला ते साधकाकडे आपलं म्हणजे साधन करण्याकडे वृत्ती जाते. म्हणजे आपण आपल्या स्वतःचा शोध घेण्याकडे वळू शकतो. किती इथल्या झाड पान फूल प्रत्येकाची मर्यादा आहे. ते एका दिवसात फूल नाश पावतं. काही आपण 50 वर्ष जगतो, काही 100 वर्ष जगतो, नदी पर्वत हजारो वर्ष जगतात, पण शेवटी नाश आहे. पण हे सगळं तत्व दिसणाऱ्यातलं म्हटलं तरी, आणि आता आपण सद्गुरूंकडे जरी वळलो तर सद्गुरूंनी सांगताना एकदा असं बोलून जातात ते सद्गुरू की सतत काय माझ्याकडे बघते आणि प्रत्येक वेळी मी दिसेन असं का वाटतं? प्रत्येक वेळी आधार का शोधायचा देहाचा? जर शबरीचे सद्गुरू निघून गेले आणि किती लहान वयात निघून गेले, पण त्यांच्या त्या सद्गुरू तत्वानीच तिचं कल्याण झालंय ना. प्रत्यक्ष रामराय भेटायला आले आणि रामायणातला जो महत्त्वाचा प्रसंग शबरी आहे, अहिल्या उद्धार आणि शबरी. आता रावणाचं कसं आहे की रावण वाईटच होता, त्यामुळे रावणाचा अंत करणारच होते रामचंद्र. तो त्याच्यासाठी अवतार म्हणता येणार नाही, पण अवतार सज्जनांसाठी आहे. तिचं जीवन त्याच्यासाठी आहे, रामासाठी. मग त्यांना येणं भाग आहे. इतकं जर तिने मन लावलं तर तिला येणं भाग आहे. मग सद्गुरू रूपात होते का? तिला तर किती लवकर सोडून दिलं सद्गुरूने आणि एक वाक्य सांगितलं. बरं, आपल्याला एक वाक्य सांगितलं, आपण मनाचा विचार करतोय ना, आपण आत्मपरीक्षण करतोय ना. एक वाक्य सांगितलं, पटायला 10 वर्ष लागतात. त्यांच्या वाक्यावरती विश्वास बसायला 10 वर्ष लागतात. आणि मग 10 वर्ष तोपर्यंत आपण संसार करतो, तेच करतो. ते बॅक ऑफ द माइंड म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात त्यांचं ते महावाक्य पडलेलं असतं, ज्याकडे आपण लक्षच देत नाही. शबरीनी त्या क्षणापासून त्यावरती विचार केला. पण तिच्या पूर्वपुण्याईने रामचंद्र आले, पण केव्हा आले? पूर्ण आयुष्य गेल्यावर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात ना, तेव्हा मनाला तिने कसं नियंत्रित केलं होतं. आणि प्रत्यक्ष जेव्हा रामचंद्र दिसले असतील तर तिची काय अवस्था असेल की ज्यासाठी मी सगळा अट्टहास केला आहे जीवाचा, म्हणजे कुणावर तरी विश्वास ठेवला, म्हणजे माझे सद्गुरू खरे आहेत, प्रत्यक्षात देहरूपानी नाही. म्हणजे मला आज एक नवीन मुद्दा असा बोलायचा आहे की या ठिकाणी असलेली कोणतीच गोष्ट खरी नाही, कोणतीच गोष्ट खरी नाही. या ठिकाणी असलेले सद्गुरूसुद्धा देहरूपानी खरे नाही. खरे नाही म्हणजे देहरूपानी वावरले, पण एखाद्याने नंतर जन्म घेतला असेल आणि त्यावेळी सद्गुरूंना बघितलंच नसेल आणि त्यांचा मंत्र घेतला असेल, त्यांनी तर देह बघितलाच नाही, पण काम चालूच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा इथे निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे हे मनाने आता वेगवेगळ्या दृष्टीने पटायला लागतं. म्हणून माझ्याकडे बघू नको,
माझ्या देहाकडे बघू नको, माझं दुःख करू नको. त्या गजानन महाराजांच्या समाधीच्या तिथे लिहून ठेवलं, मी गेलो ऐसे मानू नका. म्हणजे माझा सगळा विचार, माझं सगळं तत्व इथे आहेच. मी गेलो, देहाने गेलो म्हणजे काय झालं, म्हणजे इतकं उच्चतम तत्वसुद्धा नाश पावत, म्हणजे देह संपतोय, तर मग बाकीच्या गोष्टींची काय कथा. गुलाबाचं फूल 3 दिवस टिकतं, चमेलीचं फूल, पारिजातकाचं फूल अगदी एका रात्रीत कोमेजतं. त्यांना तेवढं जीवन आहे. जीवन हे त्यांच्या त्यांच्या पूर्वप्रारब्धाप्रमाणे ठरलं आहे. आपलासुद्धा श्वास किती घ्यायचा हे जन्मल्या दिवशी ठरलेलं आहे, की इतके दिवस तुझा श्वास होणार आहे. म्हणून एक नवीन तत्व काढलं आहे सायंटिस्टनी, की जितका श्वास जर ठरला आहे हे जर आम्ही पक्क मानलं तर तो श्वासच एक्सटेंड करायचा. 100 श्वास घेणार आहे उदाहरणार्थ, तर ते 100 श्वास 50मध्येच आणायचे. 50 श्वास लांब लांब श्वास घेत दीर्घायू करत करत आपले श्वास वाढवायचे. नंबर ऑफ ब्रेथ कमी होत नाही, कमी किंवा जास्त होत नाही, हे अगदी ठरलेलं आहे. आधी होत नाही गरमी, आधी थंडी वाजते आणि बोलायला लागली की ऊर्जा येते की काय काय माहिती, मग मला गरमी होते. तर ह्या अशा पद्धतीने मग आपण जर विचार केला, देहांचे जर ठरलेलं आहे, श्वास जर ठरलेले आहे, इथली गोष्ट काय ठरलेली आहे, मग त्यावरती आपण काम करतो ना. मग त्याप्रमाणे हे जे सगळं ठरलं आहे, मग आता साधन काय करायचं आहे, की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून उमजून त्यामध्ये लक्ष घालून करायचं आहे. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आता हा जो श्लोक आहे त्यातला अगदी पहिलाच श्लोक सुरुवातीचा आपल्याला पटला आणि त्या पटल्यामुळे आता आपण त्यावरती कार्य करू शकतो. अन्यथा हातामध्ये 205 श्लोक जरी असले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. प्रत्येक शब्दाला खोल गेलं आणि मनाने आपण त्याला मानलं की मन आपलं ऐकतं. मग त्यांनी सांगितलंय समर्थांनी की कुळाभिमानाशी सांडिले, माझं कुळ हे ते कुळ ते संपलं, कुळ संपलं, माझं काहीही आता म्हणजे त्याच्या भरोशावर मी मोठी होणार असं नाही आहे. त्यांचे सगळे चांगले आणि वाईट सगळे गुण आपल्याकडे येतात, पण त्याचा जो अभिमान करायचा, अभिमान जो होता तो अभिमान सोडला. नंतर लोक लाजेस लाजविले, लोकांचं असं वाटेना असं होतं, कारण आपण चांगलं करतो हे आपल्या स्वतःला जर कळलं तर लोकांचं वाटेना असं होतं, म्हणजे आपण लक्ष देत नाही अशातला भाग नाही. पण ज्यावरती आपलं नियंत्रण नाही, त्या नियंत्रण नसलेल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. हा अगदी साधा अर्थ आहे. प्रत्यक्षात आपण अशा गोष्टी करतो की ज्याचा आपल्याला नको असताना त्रास होतो. जर आपण गाढव नाही आहे, आम्हाला 10वीमध्ये आमच्या एका शिक्षकांनी सांगितलं होतं गाढव. जर तुम्हाला कोणी गाढव म्हटलं म्हणे, कारण ते फार प्रेमळ होते, शिक्षक प्रेमळ होते आणि मला वाटतं सायकोलॉजीमध्ये MA झालेले असतील ते. त्यांनी प्रत्येक मुलाचा विचार करायचं ठरवलं आणि ते आम्ही एकदा भांडण घेऊन गेलो की ही मला गाढव म्हणते, असं गाढव म्हणते. 10वीतच त्यांनी म्हटलं ही मला गाढव म्हणते, मूर्ख म्हणते. मग त्यांनी समजावून सांगितलं, तिने म्हटलं म्हणून तू खरंच गाढव आहे का? तुला 4 पाय आहेत का? तुला शेपूट आहे का? तू अशी ओरडते का गाढवासारखी? तुला समजत नाही का? तुझे गुण किती येतात हे सगळं. तुझी आई कोण आहे? तुझे वडील कोण आहे? मी कोण आहे तुला शिकवतो? मी गाढवाला शिकवीन का? मी गाढवांचा गुरुजी आहे का? असं जेव्हा ते सांगायचे वेगवेगळ्या पद्धतीने, हो तुम्ही गाढव नाही आणि मी पण गाढव नाही, मग तिने म्हणण्याने काय फरक पडतोय? तिने निर्बुद्ध म्हटलं, त्यांनी तुला काय फरक पडतो? तू गुण मिळव आणि दाखव. पण हे असं इतकं जे तत्वज्ञान आहे ना, ते आता पटतं, तेव्हा नाही पटत. तेव्हा हसण्यावारी नेलं, काही सांगता तिला रागवा, तिला शिक्षा करा, असं आपण शिक्षकांना म्हणतो. शिक्षक मनातल्या मनात हसतात की खरंच आहे, या मुलाला जे वाटतं या वयात हेच वाटणार आहे आणि यावेळी त्या मुलीला शिक्षा करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या मुलीला म्हटलं सुद्धा, असं बोलू नाही गं, कोणी गाढव नसतं आणि तुझ्या म्हणण्याने होत नाही. तिलाही शिकवलं, पण ते सगळं घडतच असतं. पण ते घडत असताना त्यांचे जे शब्द आहेत ना, ते शब्द विरले नाही ना अजूनपर्यंत कानामध्ये आणि हृदयामध्ये घेऊन. म्हणजेच प्रत्येक गोष्टीला ब्रह्मस्वरूप म्हटलंय शब्दाला आणि अक्षराला ब्रह्मस्वरूप. ओंकार ब्रह्म आहे, म्हणजे त्यांचा शब्द विरला नाही, गेलाच नाही कुठे, मनात हृदयामध्ये जागा करून बसला आणि आता पटतंय. कुणी म्हटल्याने काय फरक पडतो? हे 10वीत शिकवलेलं आता आपल्याला आठवतंय की खरंच त्यांनी जे म्हटलं त्यांनी खरंच मनापासून म्हटलं. अगदी गुरुस्थानी गेले ते, त्यांनी तेव्हा गुरु आज्ञा करायचा प्रयत्न केला, पण मन तयार नव्हतं ना, की तिला शिक्षा करावी. ही जी मनाची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांनी शिक्षा केल्यावर मनाला समाधान मिळालं. आता आपले सद्गुरू तेच वाक्य बोलतायत, पण आपलं मन तयार आहे. आता आपल्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी पटत असल्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे बघतो आणि ते जे वाक्य आहे तेच ब्रह्मवाक्य होतं आणि तेच महावाक्य होतं. म्हणून कधी पाहीन मी माझ्या स्वस्वरूपाला आनंदपूर्ण ब्रह्माला, हे जे त्यांचं वाक्य आहे ना ते पटतं.
म्हणजे बोलणं चालूच आहे. सद्गुरूंचं बोलणं जन्मापासून चालू आहे की नाही चालू? अगदी जन्मल्यापासून आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो. प्रश्न हा होता की वेगवेगळ्या रूपात सद्गुरू येऊन सुद्धा ते वाक्य कानाला भिडेना, ते वाक्य मनाला भिडेना, ते वाक्य हृदयाला भिडत असून सुद्धा मनाचा कंट्रोल जास्त असल्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून इतरांना शिक्षा व्हावी यासाठी जगत राहिलो. इतरांना शिक्षा झाल्याने जे समाधान मला मिळत होतं ते समाधान आता कमी झालं. आणि समर्थांच्या शब्दात बोलायचं तर लोक लाजेस लाजविले. आता लोकांनी काहीही म्हटलं तरी माझ्या मनावरचं नियंत्रण सुटत नाही आणि इतरांना शिक्षा व्हावी अशी कुत्सित बुद्धी माझ्या मनात शिल्लक राहत नाही. ह्याचं कारण आपण हे सगळ्या पायऱ्या आपण समजून ओलांडतोय. आता आपल्याला सगळं समजून घ्यायची इच्छा जागृत झाली. समोर सद्गुरू उभे आहेत आणि तरी समजा माझं मन सद्गुरूंजवळ नसेल तर प्रत्यक्ष सद्गुरू असून फायदा नाही. जसं आपल्या कृष्णांच्या बाबतीत अर्जुनाचं झालंय. प्रत्यक्ष कृष्ण समोर आहे तरी अर्जुन तयार नाही. किती समजावं लागलं त्यांना तेव्हा कुठे त्याच्या मनाने खरंच कठीण आहे. माया सोडणं कठीण आहे कारण त्याचे सगळे आपले लोक दिसत आहेत त्याला. आणि तो म्हणतो माझा सत्वगुण जागृत आहे. मी काय म्हणतोय कृष्णाला की मला नको ते राज्य, त्यापेक्षा मी राहतो जसा आहे तसा. मला सत्वगुणानेच असं म्हणतोय. पण तो म्हणतो हे सगळं खोटं आहे, हे माया आहे तुझी, तुला तुझ्या कर्मासाठी तुझं कर्म करावं लागणार आहे. म्हणजे हे सगळं सांगत असताना मनाला बाजूला ठेवलं आहे अर्जुनाच्या. तुझं मी काहीच ऐकणार नाही, सरळ सरळ तुझं मी काहीही ऐकणार नाही आणि तुला मी सांगितलं तेच करावं लागेल. म्हणजे कुणी त्यांना काहीही म्हटलं तरी कृष्ण म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे ना. जे काही कोणाला म्हणायचं ते म्हणू दे, मी ते घडवणार म्हणजे घडवणार आणि ते तुझ्याच हाताने घडवणार. असं जेव्हा म्हणतो तर काय दबलं? कशावर नियंत्रण आलं? नियंत्रण मनावर आलं. आणि हे कुणाच्या मनावर आलं? अर्जुनाच्या मनावर आलं. का आलं? कारण अर्जुन भगवंतांचा लाडका आहे आणि भगवंतांना अर्जुन आवडतो. या दोन्ही गोष्टी एकत्र जेव्हा होतात तेव्हा तो समसमा संयोग घडतो. अन्यथा त्यांचं सांगणं सुरूच आहे. म्युन्सिपाल्टीचा नळ आहे किंवा आपला साधा नळ आहे, नळातलं पाणी सारखं चालूच आहे येणं. आपण तोटी लावली, बंद केली तर पाणी बंद होत आहे, आपण तोटी उघडली तर पाणी यायला लागत आहे. तसं सद्गुरूंचं वचनच सुरूच आहे, जन्मापासून सुरू आहे. नाव ठेवताना सुद्धा कृष्ण जन्म लाग सके असं म्हणतात. ते असं नाही म्हणत की ही व्यक्ती जन्मली नश्वर, जी नश्वर व्यक्ती जन्मली असं कोणीच म्हणत नाही. रामाचा पाळणा, कृष्णाचा पाळणा असे पाळणे म्हणतात की जेणेकरून याच्यामध्ये ते देवाचा अंश यावा. कोण लक्ष देत आहे? एवढे पाळणे जन्म झाला रामाचा म्हणतात आणि प्रत्यक्ष अक्षरशः अगदी छोट्या गोष्टींमध्ये लक्ष करणारा जीव निर्माण होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, सतत चालू असतात. पण त्याकडे मनाने जर लक्ष दिलं तर मग लोक लाजेसं लाजविले. मग बाकी लोकांचं काही चालत नाही आपल्यावर, कारण आपण लोकांसाठी जगतच नाही. आणि लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांचं चांगलं करावं हा आमचा प्रश्न आहे. पण लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून काही करणं हा भाग आता संपतोय. किती महत्त्वाचा बदल होतोय हा, अतिशय जीवन परिवर्तक असा बदल. म्हणून तसं ब्राह्मणाला द्विज म्हणतात ना, तसं ते म्हणतात जर सद्गुरूंची कृपा झाली आणि एखाद्यावर आणि त्याच्या जीवनात जर बदल झाला तर तो द्विज आहे. तो कुणीही असो, कोणत्याही जातीचा असो, तो दुसऱ्यांदा जन्मला. कारण आईच्या पोटातून जन्मला तो अज्ञानाचा पगडा होता. आता ज्ञानाचा प्रकाश जर त्याच्या जीवनामध्ये आला असेल आणि त्यांनी मार्ग जर सत्याचा धरला असेल तर त्याचा पुनर्जन्म आहे तो. आणि या जन्माचा फायदा आपण घेतला पाहिजे. म्हणजेच आपण काय करायचं आणि काय करायचं नाही यावरती तो विचार करू शकतो. आणि हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनात घडते. तो साधक आहे. लोभाचे हातीचा गेला अकस्मात, आणि त्यामुळे अकस्मातपणे असं झालं. आता ह्याला की 10 वर्ष झाले, 10 वर्ष लागले समजा ह्या गोष्टीला मत परिवर्तन करायला. पण तरी ब्रह्मदेवाच्या दृष्टीने विचार केला तो किती काळ आहे? अगदी एक कण, एक शून्य काळ आहे 100 वर्षाच्या मानाने. जर माझं आयुष्य 100 वर्ष असेल तर 100 वर्षाच्या मानाने 10 वर्ष कोणता काळ आहे असा मोठा? की ज्या ठिकाणी साधना करत करत मनाला स्थिर करण्यासाठी जर माझे 10 वर्ष गेले, का बरं रामांचे 14 वर्ष नाही गेले? 14 वर्षानंतर त्यांना पुन्हा राज्याभिषेक झालेला आहे. मग ह्या 14 वर्ष त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने अगदी यत्किंचित काळ आहे. पण त्या यत्किंचित काळामध्ये त्यांनी काय कमवलं आहे? 14 वर्ष तसा दिसायला छोटा आणि तसा मोठा काळ जो आहे त्यामुळे त्यांचं जीवन बदललं आहे. मग असा जो काळ आहे तो जो आपल्याला कमी जरी असला, कितीही मोठा असला तरी तो आपल्या कल्याणाचा जर असेल तर तो क्षण खूप एकाच क्षणाचा म्हणतात. 10-15 वर्ष आम्हाला त्रास झाला, 14 वर्षाचा वनवास झाला, प्रत्यक्षामध्ये तो एका क्षणामध्येच येतो. कारण शेवटी आनंद आहे, शेवटचा जो आनंद आहे. आणि आपण खूप आनंदात जीवन जगलो
आयुष्य आरामात जीवन जगलो आणि जगताना जर मानसिक त्रास असेल आणि आपण तोच विचार करत असू तर क्षण वाया गेला. म्हणजे आयुष्यभराचा 100 वर्षाचा क्षण वाया गेला. आणि तोच जर सद्गुरूंच्या सानिध्यात आला आणि विषय परिवर्तन झालं, मनाला जर प्रयत्न करून बळे त्यांनी म्हटलंच आहे काल की बळाने विवेकाने त्यांना सांभाळायचं आहे, असं जर घडलं तर तो एक क्षण आपल्याला परमार्थाचं माजविले विरक्ती बळे इथपर्यंत. अकस्मात हा शब्दासाठी बोलते की अकस्मात हा बदल घडतो. आपण म्हणू शकतो आता हा अकस्मात बदल आहे, त्याला वेळेचं बंधन नाही आहे. 10 वर्ष आता मला परदेशात जायचं आहे, परदेशामध्ये जायचं आहे तर मला 15 तास लागणार आहे. पण 15 तास लागल्यानंतर हा 15 तास जेव्हा आपण त्या ठिकाणी आपल्या मुलाकडे किंवा आपल्याला जे काही कार्य आहे त्या ठिकाणी जर पोहोचलो तर हा 15 तास आपल्याला आठवतात का? 9 महिन्याचा काळ बाईला आठवतो का? कारण ते नंतर मूल दिसतंय ना एवढं गोड. मग ते गोड मूल दिसल्यावरती हा 9 महिन्याचा काळ मनातून निघून जातो. तसा अकस्मात झालेला बदल, हा कष्ट जे मनाला बदललं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला, ह्या सगळ्या अकस्मात निघून जातात. मग वाईट जर निघून जाणार आहे आणि उत्तम जर हातात पडणार आहे तर यासारखी संधी कोणती? म्हणून त्याला आपण स्वतःला द्विज म्हणून घ्यायचं आणि कृतज्ञ मी, कृतार्थ मी. या सगळ्या गोष्टी मला कळल्या, नुसत्या कळल्या नव्हे, मला ते करावं वाटतंय. कुणाचीही जबरदस्ती नसताना जर मन त्यामध्ये रमत असेल तर मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे जे समर्थ म्हणतायत ते माझ्या मनाला पटल्यामुळे साधक त्याप्रमाणे वागू लागतो. हा सगळ्यात मोठी गोष्ट यामध्ये आपल्याला साध्य करता येते. थोरपणासी पाडिले. कोणतं थोरपणाला पाडलंय? मराठी भाषा आहे साधी. थोरपणाला पाडिले. मी थोर, किती कमाई आहे, किती कमवलाय, पैसा, अडका, बुद्धी, घर दार, एका गावात 3 घरं, एका गावात 4 घरं कष्टानी, हे सगळं थोरपण आहे. सांगताना माझं नाव नुसतं सांगणार नाही. आणि त्यानंतर आजकाल तर बाया नवऱ्याचं नाव सुद्धा सांगत नाहीत, कारण की हे सगळं मी कमवलं आहे. बरोबर आहे, प्रत्येकाचा सन्मान आहे तो, पण त्यात किती अडकायचं? जर नवऱ्याचं नाव सांगितलं नाही, दोघं अर्ध कमवतात, म्हणजे नावाला किती महत्त्व आहे? माझ्या नावाला, त्याच्या नावाला किती महत्त्व आहे? आणि त्याचं नाव माझ्यासोबत आलं नाही पाहिजे, हे पण एक त्यामध्ये असा खोडा घातलेला आहे. त्याचं नाव न येता मी स्वतः कशी प्रसिद्ध झाली, मी स्वतः कसा पैसा कमवला, मी स्वतः कसं मुलांना वाढवलं, मी स्वतः कशी बोलू शकते, मी स्वतः कशी नोकरी केली, हे जे थोरपण आहे ना, ते थोरपण समतय साधकाचं संपायला पाहिजे. संपलं नाही म्हणत आपण, संपतं असंही म्हणत नाही, पण संपायला पाहिजे. किती महत्त्वाचा मुद्दा आहे. एका ओळीवर, एका शब्दांवरती ज्याचं थोरपण, किती आनंद होतो. जे पाहिजे ते मिळवलं आहे, जे पाहिजे ते मिळवलं आहे, आणि ते मिळाल्यानंतर म्हणायचं हे माझं नाही. सोपं आहे का? हे सगळं मिळाल्यानंतर ते माझं नाही, ते सद्गुरूंचं आहे, ते रामानी दिलं. पण हे केव्हा म्हणतो? त्यांचीच कृपा झाल्यावर म्हणतो. अन्यथा जीव शेवटपर्यंत म्हणत नाही, नाही तर रावणाचा अंत झालाच नसता. कधी ना कधी तर त्याला शिवानी सांगितलं असतं, शिव हे त्याच्यासमोर सद्गुरू रूपात येऊ शकतात. का बरं? हनुमान नाही आहे का त्यांच्यासमोर सद्गुरू रूपात? शिवाचा अवतार प्रत्यक्ष हनुमान आहे. शिव तरी कैलासात बसले असतील, पण प्रत्यक्ष हनुमान त्यांचाच अवतार शिवशक्तीनिशी त्याच्यासमोर आला आहे. प्रत्यक्ष राम, ज्याला भजतो शिव, ते राम त्याच्यासमोर आहे. कुठे ऐकतोय तो? मी पण सोडलं कुठे त्याने? असा महत्त्वाचा प्रश्न आता मनात निर्माण होतो की जो मीपणा सोडत नाही तो राम म्हणतात की त्याच्या अहंकारामुळे तो जातो. प्रत्यक्षात मी कोणाला काही मारत नाही आणि मी कोणाला काही तारत नाही. तो त्याचा अहंकार त्याला मारत असतो, तो त्याचा अहंकार त्याला तारत असतो. आणि सूक्ष्म अहंकार सुद्धा असतो की मी इतके कष्ट केले, मी इतकी पारायणं केली, मला फळ का नाही? आजच एक मोठं त्या निनाद कुलकर्णींची पोस्ट आहे की इतकं नामजप होतोय आणि नामजपानंतर तुम्हाला फळ का नाही मिळत जपाचं? तर त्याच्यावर त्यांनी संस्कृतचा श्लोक सांगून विवेचन केलं आहे. पण ते देहाच्या बाबतीतचं झालं. स्थूल देहाने जो जप चाललाय त्याच्याबद्दलच ते बोलले. आणि त्या ठिकाणी स्थूल देहाच्या जपाला फक्त शिस्त लागणे याच्या व्यतिरिक्त मनाला आणि हाताला शिस्त लागते, इतकाच फक्त फरक पडू शकतो. अंतःकरणातला बदल नामस्मरणाशिवाय होत नाही. प्रत्येक माळेच्या मण्याबरोबर त्या आराध्याचं दर्शन घेतलं पाहिजे. ती माळ 1 हो, अर्धी हो, 5 मणी हो त्याचे, पण त्या प्रत्येक वेळी आराध्याचं दर्शन हे एका क्षणाचं काम आहे. अकस्मात बदल घडणार आहे ना, त्यामुळे लंबलचक कामच नाही आहे त्या ठिकाणी. कितीही लांब करा, देहवाद करा आणि फुलवाद करा,
आणि प्रत्यक्ष मन जर त्या ठिकाणी माझे फुलवात, माझा देहवात मी करण्यामध्ये जर घालवली, माझ्या देहा इतकी वात, म्हणजे देहाला महत्त्व, ते वात करण्यामध्ये महत्त्व, करत असताना दाखवण्यात महत्त्व, मी एवढी मोठी वात केली माझ्या देहा, हे सगळ्या गोष्टी की नाही बाह्योपचार आहेत. मग या बाह्योपचारांनी या सगळ्या गोष्टी घडणार नाही आणि अकस्मात जे घडतं ते एवढ्या या मोठ्या वेळेला त्या दृष्टीने किंमतच नाही आहे. किती वेळ तुम्ही त्या साधनेत घालवला त्यापेक्षा कसा घालवला याला महत्त्व आहे. असं ऐहिक जगामध्ये होत नाही. ऐहिक जगामध्ये अगदी उलट आहे. जसा वेळ घालवला तितकं फळ मिळतं बरोबर. आता मी 5 वर्ष शिकवलं शाळेमध्ये. पहिल्या वर्षीचा अनुभव नसलेली शिक्षिका, 5 वर्षांनी अनुभव असलेली शिक्षिका, 10 वर्षानंतरचा अनुभव असलेली शिक्षिका रिटायरमेंटच्या दिवशी कसं भाषण करते? कारण अनुभवांनी ती पोक्त होत जाते आणि तिथले अनुभव ती घेत घेत ती स्वतः शिक्षक म्हणून बदलत राहते. हे सगळं तिथेच, आणि हे सगळं बदलत आहे, हे सगळं ऐहिकात बदलत आहे, ते आवश्यकही आहे. ते स्थूल देहाचं काम आहे. आता हा आपल्याला जर विचार कळला तर त्या ठिकाणी ते करणं आवश्यक आहे. आज मला जे काही आठवत आहे, आज मला जे काही बोलता येत आहे, आज मला काही जे समजत आहे ते कुठेतरी पेरलंच असणार आहे. त्यावेळी लक्ष दिलं असणार आहे. मला म्हणाले कोणीतरी काय केलं म्हणजे इतके मार्क मिळतात किंवा अशा पद्धतीने तुम्ही सगळं जीवन जगू शकता. मी म्हटलं ज्यावेळी जे करायला पाहिजे ते केलं, ज्यावेळी जे करायला नको ते नाही केलं आणि जे करायला पाहिजे ते केलं तर त्याची कनेक्टिंग द डॉट्स ही संकल्पना आहे इंग्लिशमध्ये. ते बरोबर कनेक्ट होतात डॉट्स. कुठे आपण काय केलं, कोणत्या पानावर काय लिहिलं, कोणत्या पानावर डाग पडला होता ते सुद्धा आठवतं जर अभ्यास करणारा असेल तर. माझी शाई कुठे सांडली होती, कोणत्या पानावर, ते आठवल्यामुळे आपल्याला उत्तर आठवतं. कशाही पद्धतीने आपल्याला ते आठवतं कारण लक्ष त्याच्यामध्ये असतं. मग हा जो अनुभव आहे हा ऐहिकाचा सुद्धा आहे. पण ऐहिकाने घेतलेल्या अनुभवाचा काय परिणाम होतो? 1 वर्ष शिकवणारी बाई आणि रिटायरमेंट झालेली बाई किती मनाने थकून जाते. माझं जे कार्य आहे ते आता संपलं, जबरदस्तीने. ती मनाने तरुण असते, करू शकते, बुद्धी शाबूत आहे, पण आपल्याला रिटायरमेंट घ्यावी लागते 58व्या वर्षी. म्हणजे इतके वर्ष करून त्यांनी असं नाही म्हटलं की 100 वर्ष तुम्ही हेच काम करा. जरी तुम्ही जागृत असले आणि याच्या विरुद्ध जर आमची परिस्थिती चांगली नसली तर आपल्याला ते सगळं आठवत आहे की 58 वर्ष मी जे केलं ते आता मी करू शकत नाही, म्हणजे मला जबरदस्तीने किंवा कोणीतरी करतं म्हणून व्हावंच लागतं आहे रिटायर. म्हणजे इतका वर्ष आयुष्याचे घालवल्यानंतर हे जे जबरदस्तीची रिटायरमेंट आहे ना ती येते. या ठिकाणी म्हणतात भगवंत असं तुम्हाला रिटायरमेंटची वेळच येणार नाही. क्षण न क्षण तुमचा कामाला येईल, अकस्मात बदल होईल आणि असं काही तुमच्या हातात लागेल की जे संपणारं नाही आहे. तुमचं शरीर थकलं, तुम्ही मरूनही गेले तरी तुमच्यासोबत येणार आहे. जय जय रघुवीर सम. यावरून शाश्वत काय असेल. इथे रिटायरमेंट झालं, पाय दुखायला लागले की व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेऊन घरी बसतो. मिलिटरीतला माणूस जर हात पाय तुटले तर त्याला घरी बसावं लागतं, त्याचं कार्यक्षेत्र संपतं. या ठिकाणी नामस्मरणाची महिमा अशी आहे की पाय गेले, हात गेले, डोळे गेले शबरीसारखे तरीसुद्धा नामस्मरण चालू असतं. पलंगावर बसून नामस्मरण सुरू असतं. भगवंताची लीला अगाध आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर 2 मधला फरक समजला, म्हणून मी जीवन म्हणजे विरोधाभास ही जी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या दृष्टीने जीवन जे वाटलं ते जीवन म्हणजे विरोधाभास आहे. विरोधाभासातलं हेही खरं आहे आणि तेही खरं आहे, पण सत्य काय याकडे लक्ष केलं पाहिजे. हेही खरं आहे, ऐहिकही खरं आहे, हे पण खरं आहे, पण मला सत्य काय आहे हे जर उघड झालं तर याचा फायदा घेऊन आपण पूर्ण सत्याकडे वळू शकतो. मग थोरपणासी पाडिले, वैभवासी लाथाडिले. याचा अर्थ लाथाडले म्हणजे मला काही खायचं नाही, मला काही प्यायचं नाही, मला काही कपडे घालायचे नाही असं नाही. हे जे करायचं आहे ते दुय्यम स्थानावर ठेवून करायचं आहे. सगळं करायचं आहे, विचित्र राहायचं नाही, खाणं बंद करायचं नाही. खाणं बंद केल्याने देह थकून जाईल. आपल्याला औषध घ्यावं लागणार आहे, डॉक्टरांकडे जावं लागणार आहे, देहाची काळजी घ्यावी लागणार आहे. इतरांशी बोलत असताना अव्यवस्थित राहता येणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी तर करणारच आहे. पाहुणे आले त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना खाऊ घालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वैभवाला बाकी मनाने लाथाडलं आहे. कारण जे वैभव माझ्याजवळ आहे हे दाखवण्याची जी वृत्ती होती, या वैभवाच्या भरोशावर मी स्वतःला जे मोठं समजत होती, बुद्धी असो, पैसा असो, मुलबाळ असो, संसार असो, आणखी काही कशाच्याही बाबतीत जे मोठी असते ते दाखवण्याचा जे वैभवाचा अट्टहास होता तो अट्टहास बाकी आता कमी झाला, समजला, संपला असेल. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का हळूहळू समर्थ आपल्याला इकडून तिकडून काढून स्वतःकडे ओढतात आहे. असे आहेत ते हुशार. म्हणून मी तुम्हाला म्हणते मामेकम शरणम ब्रज सांगत असताना हे खरं नाही, ते खरं नाही, ते खरं नाही करत करत ओढतात स्वतःकडे. हा त्यांचा स्वार्थ आहे, अतिशय मोठा स्वार्थ आहे, पण तो स्वार्थ भक्ताला फार आवडतो. अरे मला जाऊच देत नाही इकडे तिकडे अजिबात. याच्यासारखं सुख काय? नवऱ्याने जर बायकोला म्हटलं तुझ्याशिवाय करमत नाही,
तू कुठे जाऊ नको. एक क्षणही गेलेली मला करमतच नाही तू नसली तर. मुलांनी म्हटलं आईला, अगं आई तू गेलेली मला करमत नाही, तू मला बिलकुल सहन होत नाही तू गेलेली, असं म्हटलं आपल्याला आनंद होतो. मग तसं भगवंतानी म्हटलं मला तुझ्याशिवाय करमत नाही, इकडे तिकडे नको बघू ना, मी आहे ना, मी सगळं करतो ना तुझं. असं जर भगवंत म्हणत असेल, म्हणत असेल म्हणजे काय, भक्ताचं लक्ष गेलं की म्हणायला लागतो तो. अन्यथा तो म्हणत असला तरी आपण जशी टॅप बंद करतो तसं बंद करून टाकलं, त्याचं प्रेम तर कसं झिरपणार. पण झिरपलेलं दिसतंय ना भक्तांना, ते साधन लक्षणच ते आहे की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो इतर कुणाकडे बघू नको, मी आहे ना. मी असल्यावरती इतर कोणाकडे बघतो. ह्याच्यासाठीच तर त्याचा एवढा मोठा इंद्राशी भांडण करून गोवर्धन लीला झाली की कशाला तू इंद्राला बसते. इंद्राला पाऊस पाडायचा का नाही सांगणारा मी आहे, तू काय इंद्राला बसते. तू इंद्राला भजून वरुणाला भजून नाही होणार, तू त्याला भजली ना. आणि तसं एकीकडे म्हणतात की आकाशात ज्याला एकदा कोणालाही नमस्कार केला तरी तो मला पोहोचतो. बरोबर आहे त्याचं, ते बोलणं सुद्धा चुकीचं नाही त्याचं. पण केव्हा इंद्राला म्हणून इंद्राकडून पाऊस पाडून घेणे इतपतच आपण कार्य करून घेतलंय त्या गोकुळातल्या लोकांनी. ते नाही पटणार त्याला. इंद्राकडे पाऊस पाडत असताना मोठ्या देवाला सुद्धा भजून आणि मग म्हणायचं की इंद्राने पाऊस त्यांच्या कृपेने पाडला तर मग ठीक आहे. नुसतं इंद्राला भजलेलं त्याला चालत नाही. मग हे सगळं जे गोष्टी चालले, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती असंही म्हणतात. आणि दुसरीकडे म्हणतात तुम्ही जी इंद्राची पूजा केली ती जर मला भजून केली असती तर कदाचित मग मी ती गोवर्धनाची लीला केली नसती आणि असं काही घडलं नसतं. तुम्ही फक्त मला आणि मला भजा, हे सतत भगवद्गीतेमध्ये सांगतात आहे. फक्त मी, दुसरा कोणी नाही. याच्यासारखा प्रेम करणारा आणि याच्यासारखा स्वार्थी कोण असेल. नवरासुद्धा हेच म्हणतो, मुलगासुद्धा हेच म्हणतो, आपले विद्यार्थीसुद्धा तेच म्हणतात की आम्हाला ह्याच बाई पाहिजे, ह्या बाई नसल्या तर आम्हाला समजत नाही. म्हणजे हे जे आत्मीयता प्रेम आहे ते फक्त प्रेम आता भगवंतांनी म्हटलं माझ्यात करा, कारण मला तुमची गरज आहे. तो आपल्याकडे बघू लागला. मग असं झाल्यावरती मग वैभवासी लाठाडणार नाही का. कारण वैभव ज्याचं आहे, ऐश्वर भगवान, जो भगवान आहे तो सर्व सगळे ऐश्वर संपन्न भगवान जर स्वतः म्हणतोय. आपल्या मारुतीचं उदाहरण आहे, आज तर एकही ओवी पुढे जात नाही आहे. मारुतीचं उदाहरण आहे, सगळ्यांनी म्हटलं काहीतरी घ्या. जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी किती कष्ट केले मारुतीरायांनी, म्हणजे रामायण मारुतीच्या शिवाय शक्यच नाही. मग अशा व्यक्तींनी काहीच न मागणं रामरायांना कसं परवडेल. सीतेला कसं आवडणार आहे. सीता म्हणे याला काहीतरी द्या. तर त्यांनी सांगितलं इतरांपेक्षा मी भाग्यवान आहे. इतरांपेक्षा कसं, याचा हा संबंध वैभवाशी लाथाडिलेशी आहे. मी इतरांपेक्षा भाग्यवान आहे कारण इतरांना एक एकच पद मिळालं आहे. तो अगदी आपला कोण, त्यांचा तिसरा भाऊ कोण, विभीषणाला तुम्ही राज्य दिलं, ज्याचं होतं त्याचं राज्य त्याला दिलं. हां, त्याला एकच पद मिळालं कारण त्याला त्याचं राज्य मिळालं. एक पद मिळालं, मला 2 पद मिळाले कारण तुमची 2 पाय आहेत. तुमचं त्याला एक, कोणालाही बघा, कारण ज्यांना ज्यांना जे काही दिलं आहे ते सगळं एक एकच दिलं आहे कारण त्यांना त्यांचं ऐश्वर मिळालं आहे ते एकच आहे. मला जे मिळालं आहे तुमचे 2 पाय आहेत. मग तुमचे 2 पाय मिळाल्यावर खरंच त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याला कशाची गरज आहे. त्याला काय पाहिजे आहे. त्याला रामराय मिळाल्यानंतर त्याला काय पाहिजे. त्यामुळे त्यांनी सांगितलं वैभवासी लाथाडिले. आपल्याला लाथाडायला सांगत नाही, ही किती मोठी गोष्ट आहे कलियुगामध्ये. अरे तुझे ते लाथाडलेले जे लोक आहेत ना, ज्यांनी संसाराला लाथाडलं, त्यांना फक्त आपलं मान, फक्त बाकी काहीच करायचं नाही. त्यांच्या हाताला हात लाव, मम म्हण की झालं सगळं. मम म्हणायचं आहे फक्त. पूजेला जसा बसतो, नवरा पूजा करतो बायकोला, फक्त मम म्हणायचं आहे, आपोआप पुण्य ओढलं जातं. तसं आपण फक्त भगवंताला आपलं म्हणायचं आणि वैभव प्रत्यक्षात मनाने लाठाडायचं आहे. मनाने वैभवाचा त्याग केल्याशिवाय त्याला मम म्हणण्यालाही अर्थ नाही. हनुमंताला मम म्हणायचं आहे, सद्गुरूंना मम म्हणायचं आहे, तुम्ही माझे म्हटलं की सगळं आपोआप मिळतं आहे. हे एवढे मोठे चरित्र ऐकल्यानंतर आपलं अगदी मन असं सुन्न होऊन जातं की आपल्यासाठी इतका अगदी खजिना ठेवला आहे आपल्यासाठी, आपल्याला फक्त तिकडे बघायचं आहे. हे जर त्यांनी केलं तर तो साधक आहे म्हणतात. समर्थ म्हणतात हा साधक आहे. आणि महत्त्वाचे झिंजाडिले विरक्तपणे. जे महत्त्वाचे होतं, महत्त्वाचे झिंजाडिले असं जर म्हटलं तर काय महत्त्व होतं. आपल्या दृष्टीने महत्त्व हे होतं, संसार महत्त्वाचा होता, अज्ञान महत्त्वाचं होतं. अज्ञानात सुख वाटत होतं, अज्ञान म्हणजे खरं आहे वाटत होतं. ज्ञानाकडे सत्याकडे ओढच नाही. ज्ञानाकडे सत्याकडे ओढ नसल्यामुळे मग त्याला झिंजाडलं, म्हणजे टाकून दिलं त्याला. विरक्तीबळे, मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. आणि ते पुन्हा विवेकबळे आणि विरक्तीबळे. विरक्तीबळे, मनामध्ये विरक्ती आल्यानंतर खरंच समोर
असं कितीतरी वेळा होतं की इतकं सगळं समोर पडलं आहे, खरंच नाही घ्यावं वाटत, आपोआपच विरक्ती येते. इतकं सगळं पडलेलं आहे समोर, पण नाही घ्यावं वाटत, नाही खावं वाटत स्वतःहून. जर असं होत असेल स्वतः, आणि वेळ पडली, कामापुरतं सगळं करणार आहे, कामापुरता आनंद घेणार आहे, सगळ्या गोष्टीत लक्ष आहे, पण विरक्ती बळ म्हणजे मनाने विरक्ती आलेल्या अवस्थेमध्ये जर ती गोष्ट सोडून दिली, महत्त्वाची झिंजाळीले, ज्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत होत्या त्या महत्त्वाच्या गोष्टीला अगदी टाकून दिलं मनाने, मग त्याचा मला ताणच येत नाही. सोनं होतं घरात आणि गेलं, हातातलं गेलं, ताण येत नाही, आहे आलं, आनंद होत नाही. म्हणजे या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या त्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. पण कशाने? सद्गुरूंनी नाही सांगितलं सोनं फेकून दे, घरातलं सोनं बघू नको. हे छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू बोलतच नाही की हे करू नको, ते करू नको, असं काही म्हणत नाही, सगळं करा म्हणतात. म्हणजे आता याच्या पुढे जाऊन ते संत त्याचा चुकीचाही अर्थ काढतात की सगळं करा. सगळं करा म्हणजे विरक्ती मनातून आणा. मनातून विरक्ती आल्यानंतर त्याचा जो शॉक ॲब्सॉर्बर, मला गाडीचे शॉक ॲब्सॉर्बर्स खूप आवडतात, त्यामुळे एक दोनदा गाडी चालवताना लक्षात आलं की आपल्याला खूप धक्के बसत आहेत. गेली त्या मेकॅनिककडे, त्यांनी सांगितलं शॉक ॲब्सॉर्बर्स पूर्ण डाऊन झाले आहेत, एवढा एवढा खर्च आहे. लावले त्यांनी, 1.5 दिवसाचं काम झालं. 1.5 दिवसानंतर गाडीवर बसले, टणाटण गाडी, बिलकुल धक्का नाही कशाचाच, कोणत्याही प्रकारचा धक्का मला लागला नाही. गाडी तीच, रस्ता तोच, पण धक्का नाही. याचं कारण शॉक ॲब्सॉर्बर्स लागले होते. तसे शॉक ॲब्सॉर्बर्स असतील आपल्या हृदयाला की धक्का न बसणारे एक काहीतरी अशी गोष्ट की धक्का नाही, सद्गुरू आहेत, सद्गुरू आहेत, सद्गुरू आहेत, सगळं पाहतात आहे. आणि ह्याच्यात अर्थ नाही मला सद्गुरूंनी यापेक्षा अधिक द्यायचं असेल कदाचित. कितीतरी योजना सफल होत नाही, कितीतरी योजना विफल होतात मनाच्या, ज्या करायच्या आहेत त्या साधकाच्या योजना विफल होतात. साधकाला मनाचा त्रास होतो, पण मनाचा त्रास का होऊ देत नाही? तो विरक्त बळ, तो मनातून विरक्त असतो. आज नाही उद्या होईल, नाही झालं तरी सद्गुरूंची इच्छा आहे, आणि झालं तरीही सद्गुरूंची इच्छा आहे. जय जय रघुवीर समर्थ. किती सुंदर ओव्या आहेत त्या. मग विरक्ती बळे, अशी जी विरक्ती बळाने येते. पण बळाने का येते? याचं कारणच आहे की आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी वाटतात त्या महत्त्वाच्या नाही हे सांगायला कसं पटेल? लहान लेकराला पटतं का हे करू नको म्हटलं तर? लहान मुलाला म्हटलं हे करू नको तर ते करताना त्याला त्रास होतो. मग आपलंही मन लहान लेकरासारखंच आहे, त्याला करू नको म्हटलं की फार त्रास देतं. आधी हृदय त्रास देत असतं, आता हृदयाला बरं वाटत असतं, तिकडे मनाचा त्रास सुरू होतो. म्हणजे सतत हे द्वंद्व हृदयाचं आणि मनाचं सुरूच आहे. कधी हे जिंकतं, कधी बुद्धी जिंकते, कधी बुद्धी जिंकते, कधी पण शेवटी हृदयाने जिंकावं. अशी विवेकबळाने आपल्या मनाला आपण प्रार्थना करायची. अरे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणत 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 आपण त्या मनाला सतत बुद्धीला, जिभेला आणि सगळ्याच गोष्टींना पाहायचंही त्याचंच काम, असं करत करत तर विरक्ती बळाने मग भेदाचा मडका मोडीला. आता हा भेद जो करत होतो सारखा, हा वेगळा तो वेगळा तो वेगळा, हा भेद संपला. अहंकारच सोडून पाहिला, अहंकार एकदा सोडून पाहिला मनातला, अरे सगळं सारखंच दिसतंय. म्हणजे ते कृष्ण जेव्हा गाईला घेऊन जातो त्याच प्रेमात, संध्याकाळी जेव्हा गाई घेऊन येतो तेव्हा गाईसुद्धा नाचत असतात, उडत. इकडे गोपीसुद्धा तशाच, जे जे त्याच्या संबंधात आले, त्याची आईसुद्धा तशीच, त्याचे नंदबाबासुद्धा तेच, तिकडे देवकी वसुदेवसुद्धा तेच. म्हणजे जिकडे तिकडे तोच आनंद. मोरांना सुद्धा आनंद, पक्ष्यांना सुद्धा आनंद. आता म्हणे वृंदावनात गेलं तर त्या कणाकणामध्ये आनंद आहे भरलेला. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत? कारण की अहंकार सोडून त्याच्याकडे बघितलं जातं आणि भेदच नष्ट होतो. तो कुणामध्ये भेद करत नाही. मला आधी लहानपणी याचं पण वाटायचं फोटोचं. जेव्हा फोटोकडे आपण एखाद्या बघतो, वडिलांच्या बघो, सद्गुरूंच्या बघो, रामाच्या बघो, सारखं असं वाटतं माझ्याकडे बघतो. तर माझा भाऊ लहानपणी म्हणाला, तुझ्याकडे नाही बघत, माझ्याकडे बघतो. म्हटलं असं कसं शक्य आहे? तो माझ्याकडे बघतो, त्याच्यावर वाद. तो माझ्याकडे बघतो, तो म्हणतो माझ्याकडे बघतो. आई आली आणि आईने सांगितलं की दोघांकडेही बघतो, कारण तो सगळीचकडे बघतो असं वाटतं. तो फोटो सगळीचकडे बघू शकतो कारण तो फोटो आहे, त्यामध्ये तशी शक्यता असते, तो सगळीकडे बघू शकतो. ही छोटं उदाहरण झालं. तसा हा भगवंत सगळीकडे सगळ्यांवर प्रेम करू शकतो. किती आश्चर्य आहे. एकावर कमी, एकावर जास्त नाही. सद्गुरू एकावर नाही, सगळ्यांवर प्रेम करू शकतात, प्रत्येकाला समाधान देऊ शकतात. एवढी पात्रता त्यांच्यामध्ये आहे. त्यांची पात्रता एवढी आहे की माझंही दुःख सांभाळतात, दुसऱ्याचंही दुःख सांभाळतात, एकावेळी हजारो लोकांचे दुःख सांभाळतात. कसं शक्य आहे? मग आपला जो अहंकार सोडून जर बघितलं तर मग भेद संपतो. भेद जर संपवायचा असेल
की हा भेद आहे, ते वेगळे, हे वेगळे, ते वेगळे. जसे सद्गुरू बघू शकतात त्यांच्यासारखंच करून टाकतात म्हणे ना, हा जो विषय आहे की त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्यासारखे करतात. असा कोणीही व्यक्ती नाही त्यांच्यासारखा करतो. की आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्यासारखं सगळं देऊन टाकलं असं नाही. मग त्यांच्यासारखे करतात म्हणजे त्यांच्या मनात जो भेद नाही तो अभेद आपणही बनतो. आपल्यालाही सगळीकडे तेच दिसतात. मग नाही राग येत की सद्गुरूंनी त्यांच्यावर कृपा जास्त केली आणि आपल्यावर कमी केली. राग येत नाही, कारण भेदच मनात राहत नाही. आणि हा भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधक बनत नाही. हा भेद आहे की ह्याचं कौतुक, त्याचं कौतुक, ह्याला विशेष मान, हे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा चालतं. कशाला मलाच वाटायचं की आपण इतका अभ्यास करतो आणि आपल्याकडे लक्ष देत नाही, आणि जे नाही करत त्या मानाने काही एवढे बोलत नाहीत चांगले, तरीसुद्धा त्यांना एवढा मान देतो, असं जेव्हा विचार येतो. तिथे लिहून ठेवलेलं वाक्य मी वाचून दाखवलं होतं की कोण कोणत्या पुण्याने इथे इथं सांगता येत नाही. त्यांचं पूर्वपुण्य काय आहे, त्यांचे ऋणानुबंध किती वर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समजण्याच्या वरच्या आहेत. त्यामुळे हा जो भेद येतो ना मनात, ती जास्त आणि ती कमी, ते सद्गुरूंची शिष्य नाही. मग अहंकार पायी धरून आपटला. आणि हा जो काय आपटला, संदेह शत्रू, आमचा शत्रू आहे संदेह. संदेह करणे सद्गुरूंवरती सगळ्यात मोठं पाप आहे की सद्गुरूंवर संदेह करणे. आणि जीवनाला आपण आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर पाप कोणतं असेल म्हणतात की सगळ्यात पहिले स्वतःचा विचार न करता, आत्मसुखाय न जगता, सद्गुरूंवर अविश्वास न दाखवता आपण जगत असू, पण तर ते पाप आहे. आणि आता पायदळी तुडवला. आता देवीचं नवरात्र येत आहे, शक्ती आहे, शक्तीची उपासना आपण करतो, ती शक्ती राक्षसांना मारून टाकते. मग तिला म्हणायचं की आम्हाला आमचे शत्रू मारायचे आहेत. आईसाहेब म्हणतो ना आपण तिला, आईसाहेब म्हणतो, आईसाहेब मला माझेच शत्रू मारू द्या, इतरांना मारायची काही गरजच नाही. आता भेदच नाही आता कोणामध्ये. त्यांचा वाईटपणा त्यांच्याजवळ, त्यांचा चांगुलपणा त्यांच्याजवळ, त्यांचं सुख त्यांच्याजवळ, त्यांचं दुःख त्यांच्याजवळ. माझं मला समजतंय, मला माझे शत्रू मारायचे आहेत. आई आता मला त्याच्यासाठी शक्ती दे. मग आता ही जी शक्ती म्हणतात ना, समर्थांचे किती सुंदर शक्तीची उपासना आहे समर्थांची. सुरुवातीला त्यांनी शक्तीला बोलवलंय, शक्ती तू कशाची शक्ती माझी वाढव, म्हणजेच कुंडलिनी शक्ती जागृत कर की जेणेकरून मी पायदळी तुडवलं पाहिजे. का बरं, दुर्गेचाच फोटो का फक्त एवढा मोठा हातामध्ये भाला घेऊन मी सुद्धा मारून घेऊ शकते माझ्या स्वतःतल्या शत्रूला. आणि तो मारल्यानंतर माझं सुद्धा गवगवा होईल. याचं कारण मी त्या शत्रूला मारलाय. शत्रूला मारलं हे जर लोकांना दिसलं, आता हे सगळं अव्यक्त रूपात आहे, हिनी कोणता शत्रू मारला, हे जर चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून बदल झाला तर तेही देवीचं स्वरूप आहे. त्या देवीने जे केलं तेच आपल्याला करायचं आहे. तिने तो थोडी असुर येणार आहे आपल्या समोर. आता जिला त्यांनी मारलाय तो असुर नाही आहे. तो त्या असुराचं तत्व जसं सद्गुरूंचं तत्व आहे ना, तसं असुराचंही तत्व आहे, रावणाचंही तत्व आहे आणि रामाचंही तत्व आहे. ते तत्व आपल्यामध्ये आहे हे जर ओळखलं तर आपण आपल्यातला इतरांचा भेद न पाहता आपल्यामधला लक्षात घेऊन आपण त्या असुराचा वध करू शकतो. त्याला पायदळी आपटला, असा मारला, असा चिरडला. आतापर्यंत कोणाला चिरडत होतो? मनानी, तोंडानी, शब्दानी, हातानी किती अपमान लोकांचा करत होतो. प्रत्येक जण करतं. आणि लहान मुलांना मारणं, मोठ्यांना न समजणं, ह्यांचे दोष काढणं, त्यांचे दोष काढणं, हे असुर नाही आहेत. ते आपले असुर नाही आहेत. ते आपले असुर देहाचे आहेत. ते देहाला वाटतं की तो माझा शत्रू आहे, प्रत्यक्षात तो शत्रू नाहीच आहे, तुझा आतमध्ये शत्रू आहे. तो शत्रू जर मारत असशील तर देवीची कृपा झाली, आणि देवीची कृपा जर होत असेल तर ती सद्गुरूंची कृपा झाली. आणि सद्गुरू त्या गोष्टींनी ते समजावून सांगतात. नवरात्रात काय माग, आता या एका महिन्यात काय मागितलं शंकराजवळ, हे जे श्रावण महिना कशासाठी आहे, हे सगळं स्वतःसाठी आहे, तुझ्यासाठी, दाखवायला नाही. आणि दाखवूनही खूप जलाभिषेक केला, अगदी रुद्राभिषेक केला, आणि तिथे जाऊन घरी येऊन जे वाद घातला, भांडण केलं, जो दिसेल त्याला भांडत सुटलं मूळ रूपासारखं, तर अभिषेकाला काय किंमत आहे. आणि अभिषेक केला आणि तरीही बदल झाला तरी चांगला आहे, आणि न करता बदल झाला ते तर उत्तमच आहे. काहीही कोणत्याही प्रकारचा अट्टहास न करता आमच्या समर्थांना तर असंच मान्य आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा ते पाळत नाही. तुमच्या मनाला जे पटतंय ते मनापासून करा, आणि त्याचा जीवनामध्ये जर बदल होत असेल, विरक्तीबळे मनापासून जर त्यामध्ये आपला स्वतःचा नियंत्रण होत असेल आणि त्याचा परिणाम आपल्याला आणि इतरांना दिसत असेल तर तो साधक आहे. आता हा जो परिणाम दिसल्यानंतर पुन्हा अहंकार करायचा की माझ्यामध्ये हा बदल झाला, मी किती कष्ट करते, असं काहीच न करता, म्हणजे पुन्हा त्याच मार्गाला जायचंच नाही आहे. एकदा सोडला ना तो मार्ग म्हणजे सोडला, नाही तर धरसोड वृत्ती काय कामाची आहे.
एकदा समर्थांनी धरलंय ना, मग समर्थ नेतील तिथेच जायचं आहे. अन्य कुठेही स्वतःचं मत मांडायची गरज नाही. हा बदल खरंच घडतो, खरंच घडतो. कितीही हुशार असला आणि कितीही असला, आता मला असं काही वागायला लागली, कुणाकडे लक्ष न देता असं जर काही म्हटलं आणि आपल्यामध्ये जर असं मस्त असलो, तर घरचे जे नातेवाईक म्हणतो आपण, त्यांनी मला वेडी आहे म्हटलं आहे, वेडी झाली आहे. आणि आमच्या घरात म्हणे सगळे वेडे झाले आहेत. वेडे झाले म्हणजे जे असे काही चांगलं काही करायला गेले ते वेडे. आणि तरुण मुलं, आता त्यांनी त्यांच्या वयाला जे बोलायचं, त्यांचे मनात मतं मांडू नयेत का त्यांनी, असं पण वाटतं की त्यांना त्यांच्या वयात जे वाटतं, जसं आपण आपल्या वयात जे वाटतं ते केलं आहे, तसं त्यांना जे वाटतं त्या वयात ते करतायत, ते करू देत. ते करणं त्यांच्या 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 वयाचं लक्षण आहे. त्यानंतर काही वर्षांनी त्याला आपोआप कळणार आहे. हा जो बदल आहे तो जबरदस्तीचा बदल आहे, विरक्तीच आली आहे मनात. कोणी काय वेडं म्हणो, शहाणं म्हणो, तसंही संतांनाही वेडच म्हणतात. संतांना कोणी चांगलं म्हटलंय. त्यामुळे असं काहीतरी वेगळं केलं, आमच्याकडे दुर्लक्ष करतात म्हटल्याबरोबर त्यांना तो राग येतो. प्रत्येकाला राग येतो की हे काही खरं नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही आजकाल, इतकं आमच्यासाठी काही मन तिचं दुखत नाही असं वाटतं. प्रत्यक्षात असं नसतं, पण वाटतं त्यांना, कारण आपली त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट, जसं आपल्याला सांगितलं आहे की कोणतं सांगितलं आहे त्यांनी, लोकलाजेसी एक शब्द आता, लोभाचे हाती अहंकार पायी धरून मेघाचा, तो का सापडत नाही मला. बाह्य निस्पृहता अवलंबिली, ही जी 34वी ओवी आहे कालची. बाह्य निस्पृहता अवलंबिली, बाहेरून असं दाखवलं गेलं तर जे खरंच बाहेर दृश्य स्वरूपामध्ये आहे त्यांना त्याचं वाईट वाटू शकतं, राग येऊ शकतो, चिडचिड होऊ शकते. आपली नाही का झाली, आपण जेव्हा 24 वर्षाचे होतो तेव्हा आपली पण झाली. जे त्या वयात जाऊन जर विचार करता आला, म्हाताऱ्या लोकांच्या मनात जाऊन जर विचार करता आला, तर तो विवेकबळाने आपण स्वतःवरती काबू मिळवला आणि आपल्याला करायचं आहे. मग हा जो पायी धरून आपटीला संदेह शत्रू श्रीराम. हे वैयक्तिक उदाहरण नाही, हे प्रत्येकाच्या जीवनात घडतात गोष्टी. एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा दुर्लक्ष करतो, प्रत्येकजण ते दुर्लक्ष अतिशय पॉझिटिव्हली घेतो असं पण होत नाही. त्यामुळे स्वयंसिद्ध असणे हे सुद्धा खूप जणांना त्रासदायक होऊ शकतं. त्याची पण काळजी साधकाला घ्यायची आहे. विकल्पाचा केला वधू. आता वध कशाचा केला? विकल्पाचा. विकल्प जे मनामध्ये येतात, जे आतापर्यंत जे येत होते आपल्या मनामध्ये, हे करायचं ते करायचं, त्याचा वध केला. विकल्प मनात येऊ दिला नाही, म्हणजे सरळ सरळ मनावरती विजय मिळवला. थापे मारिला भवसिंधू, सगळ्या भूतांचा विरोध तोडून टाकला श्रीराम. जे काही भूत मला मध्ये मध्ये येत आहेत, त्या सगळ्या भूतांचा आपला विरोध जो होतो त्या मनातून तो तोडून टाकला. सगळे भूत म्हणजे कोणतीही पंचमहाभूतही असतील, आणि आपल्या अंगातले जे शत्रू आहेत ते सगळे जे शत्रू आपल्याला सतत त्रास देत असतात, पटवत असतात की आमचं खरं आहे, आणि ते न पटता आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो. मग हे तोडून टाकेला. भयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले. आत्ताच मगाशी बोललं, काळाचे टांगे मोडिले. 15 वर्ष तपश्चर्या केली असं जे मनात येतं, 15 वर्ष याच्याच मागे माझ्याही तोंडून शब्द येतात बरेचदा की 10-12 वर्ष झाले, कमी बोलायचा प्रयत्न करते तरी पण ते होत नाही. आपण म्हणतो ना, केव्हापासून अभ्यास चाललाय, 10-12 वर्ष झाली, काहीच गरज नाही. काळाचा इथे संबंधच नाही. एक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, फक्त जो एक क्षण पकडायचा आहे फक्त. काळाचं टांगे मोडेल, म्हणजे काळाला महत्त्वच द्यायचं नाही आहे काही. आपण किती देतो काळाला महत्त्व, इतकं काळाला महत्त्व देतो, आणि त्या महत्त्वाचं जे काही महत्त्वाचं आहे ते सगळंच महत्त्वाचं नाही म्हणतात समर्थ. म्हणजे मनाला किती त्रास होत असेल प्रत्येक साधकाच्या. साधन करायचं असेल काही किंवा नसेल, पण साधक बनायचं असेल तर मनाला किती त्रास आहे. आता वाटतं, आता 2 भाग मनात स्पष्ट झाले, आता मन आणि हृदय. आता वाटतं किती त्रास आहे, जे म्हणतो ना आपण, ते कशाला त्रास आहे हे समजतच नाही आपल्याला. आपण जेव्हा संसाराचा विचार करतो, जेव्हा आपण साधक नसतो किंवा या मार्गाला नसतो, तेव्हा कशाचा त्रास होतो, कुणाला त्रास होतो समजतच नाही. तो त्रास होत असतो हृदयाला आणि आनंद होत असतो बुद्धीला. कसं माझं ऐकलं, बोलले ना टसटस, त्याला कसं छान वाटलं ना एकदम. ते बोलल्यामुळे कसं समाधान मिळतं मनाला. तसं झाल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ते हृदयाचं आहे का बुद्धीचं आहे, हे आता विचार करून कळतं. खरंच हृदयाला आनंद झाला त्याला बोलून? हृदय म्हणतं नाही झालं अजिबात, मला बोलायचंच नव्हतं म्हणून तर तळमळतोय आतून. प्रत्यक्षात मी क्षमा पण मागत नाही त्या गोष्टीची, कारण की बुद्धी मानतच नाही ती गोष्ट. क्षमा मागणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे की पटकन चुकलं काय वाटतच नाही. जोपर्यंत बुद्धीचा आपल्यावरती पगडा असतो तोपर्यंत वाटतच नाही.
वाटलंच नाही तर आपण क्षमा मागण्याचा प्रश्नच नाही, पण हृदय तळमळत असतं, नाही चुकलं तुझं. ते काहीही म्हणो, तो जरी म्हणला की ते तू मारलं, सगळं झालं तरी हृदय म्हणतं हे खरं नाही, हे बरोबर नाही केलं. मग भयभयासी, मग त्यातून येतं भय. भयभयासी भडकाविले, गळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणून फोडले, जन्ममृत्याचे श्रीराम. आता तर किती मोठी ओवी आहे ही. जन्ममृत्यूचं बंधनच तुटलं म्हणतात साधकाचं. तुटायला पाहिजे. मी मरेन, माझा मरण होईल. आता समर्थ या ठिकाणी मोठा सिद्धांत सांगू शकतात, पण त्यांना पुढे ते सगळं ब्रह्मनिरूपण सांगायचं आहे ना, त्यामुळे त्यांनी थोडक्यात या वचनावरती थांबले. त्यांनी म्हटलं मरण होणार आहे कशाचं? जे सूक्ष्मदेहाचं होणार आहे का? नाही, स्थूल देहाचं मरण होणार आहे. सूक्ष्मदेह निघून जाणार आहे. मग सूक्ष्मदेहामध्ये जे आहे ना, ते जन्ममृत्याचं बंधन कशाचं आहे? मग बंधन वाटायचं कारण नाही. गेला तर गेला. कपडे बदलतो तसा कपडे बदलले त्यांनी आणि तो निघून गेला. कसा निघून गेला याला महत्त्व आहे. ते पुढे सगळं शिकवतात. कसं निघून गेलं पाहिजे, काय सोबत नेलं पाहिजे, काय तुझ्यासोबत आहे, काय तुझं आहे, हे साधकाला शिकवतात पुढे. एवढा मोठा 20 दशकांचा आहे ना आपला समाज. तर मग या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी सांगतात. ब्रह्म सांगतात, निरूपण सांगतात, किती ब्रह्म आहेत ते सांगतात, तुझा देह काय आहे ते सांगतात. पण जो जाणार आहे तो इथे घेतला आईच्या पोटात. आईच्या पोटात, आईच्या रक्तमांसातून आईने जे खाल्लं, ज्या जमिनीतलं जे खाल्लं ते खाऊन तिने तुझा देह बनवला. मग तो देह, आई पण गेली, तू पण जाणार आहे. तो प्रश्न उद्भवत नाही. मग तो भयाचा प्रश्न येतो कुठे? भयाचा, की घाबरायचं काही कारण नाही आहे. क्षण जर पकडला असेल, या क्षणाचा आनंद उपभोगता येत असेल, क्षण जर समजला असेल, मी कोण आहे हे जर कळलं असेल, तर सगळ्यात मोठी भीती मरणाचीच आहे. सगळ्यात मोठी भीती मरणाची आहे. फक्त ते मरणाची भीतीच घालवून टाकतात. मरणाची भीती, मरणाचं काही कारण संपवण्याचं कारण नाही. मी आत्ता जे आमच्या नातेवाईकांचं उदाहरण सांगितलं, त्यांनी व्हिडिओ कॉल केले सगळ्यांना. गीतेचे उपासक आहेत, ब्रह्मविद्या शिकलेले, आणि त्यांनी इतकी मोठी पुस्तकं लिहिली आहेत. नुसती पुस्तकं नाही लिहिली, याचा अर्थ सरळ आहे, नुसती पुस्तकं नाही लिहिली. आणि आमचा तर नवीन संबंध आहे, कारण आमचे व्याही आहेत ते. त्यांनी व्याही असून ह्यांना फोन करायला सांगा, हात दाखवला, टाटा केलं, माझी वेळ आलेली आहे, तुम्ही कुणीही येऊ नका तिथे, कारण कोरोनाचा काळ होता. कुणीही येण्याची गरज नाही, माझी वेळ आणि मी शांतपणे चाललो आहे. कसं शक्य आहे? मरणाला भीत नाही. उद्या माझी मुलगी दिसणार नाही, उद्या माझी सून दिसणार नाही, उद्या माझा जावाई, माझे नातू कसं करतील, काय करतील, एवढं मोठं घर, काही त्यांच्या मनात नाही. इतका शांत. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणजे फक्त संतच योगी असतात नाही, संसारामध्ये सुद्धा असे योगी दिसतात. आणि ज्यांनी प्रत्येकाला काय द्यायचं आहे, हे पुस्तक घ्यायला, ते पुस्तक त्याला, आणि ही वेळ मी जाणार आहे, मला माझं मरण माहिती आहे आणि मला त्याचा आनंद आहे. जे काही करायचं ते सगळं संपलं आहे, माझी शिदोरी माझ्यासोबत घेतलेली आहे आणि मी जे ठरवलं ते सगळं झालेलं आहे. माझ्या बायकोच्या नंतर 1 वर्षांनी मला जायचं होतं, त्याचं वर्षश्राद्ध करून मी जातो आहे. ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट आहेत, कारण पूर्ण नियंत्रण आहे श्वासावर. जसं भीष्मांचं होतं, मला नाही जायचं आहे आता मरण, मला 6 महिन्यांनी मरायचं आहे, इच्छा मरणी. कारण देवाला संकल्पच तसा करतात, ते ह्या इच्छा तुला पूर्ण करायच्या आहेत माझ्या. आणि असं पूर्णत्वाने जेव्हा जातो माणूस, तर मरणाचं कारण काय? नाहीतरी मला वस्त्र फाटलेलं बदलायचंच आहे. मग ते बदललं, माझे सगळे कार्य, मला जे वाटत होते ते तुझ्या समर्पित करून मी निघतोय, सगळ्यांना टाटा करून. मग हा विकल्पाचा भयभयासी भडकाविले. मग त्यांना कुठे भय वाटलं? नाही तर आम्हाला जर थोडीशी जरी कल्पना आली की आपल्याला असं काहीतरी होणार आहे, किंवा इतर कोणाचं, किती घाबरायला होतं. मग हे घाबरणं थोडंसं ठीकही आहे, या गोष्टी अगदी बरोबर. जोपर्यंत साधना नाही ना, आता साधकत्व कळतंय, त्यामुळे भीती वाटतच राहणार आहे. पण खरं साधक व्हायचं असेल तर ही भीती मनातली जायला पाहिजे, असं प्रत्येक साधू संत म्हणतात. आपणही तसाच प्रयत्न करू. या सगळ्या भीतीदायक गोष्टी नाही आहे. येणारी संकट भीतीदायक नाही, येणारं मरण भीतीदायक नाही, काही भीतीदायक नाही आहे. भीतीदायक जे आहे ना, ती तुम्हाला भीती वाटतच नाही म्हणतात. खरं ज्याला भ्यायला पाहिजे, तुझ्या कर्माचा हिशोब होणार आहे पुढे, त्याला भीतच नाही. आणि ज्या गोष्टींना नको भ्यायला, त्या गोष्टीला भीतो आपण. मग असं कसं चालणार आहे? भयभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले आणि मस्तक हाणून फोडिले, जन्ममृत्याचे. त्याचंच मस्तक हाणून फोडलं. येतो का? ये, यावेळी ये. म्हणजे म्हणतात ना, अगदी समाधी लावून काही लोक तर प्राण सोडतात. मग किती मोठं, किती धैर्य त्यांचं. ते कशाच्या भरोशावर असतं? स्वतःच्या बरोबर. देहसंबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात. आता देहसंबंध जे आहेत, आता आपल्याला कळायला पाहिजे देहसंबंध कोणते.
देहाचे संबंध कोणते, त्या सगळ्यांमध्ये सोडून दिलं. संकल्पावरच्या वर उठला. जो काही माझ्या मनाचा संकल्प होता त्यापेक्षा उच्च अवस्था आली. कल्पनेचा घात केला. जी काही मनाची कल्पना होती ती तोडून टाकली आणि मनाला अगदी कुरवाळत मनाला बदलवत अकस्मात बदल झाला. पुन्हा अकस्मात शब्द आलाय. 37 आणि 42. 37 काय आहे? अविद्येपासून भडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात, आणि देहसंबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम. या दोन्ही ठिकाणी अकस्मात आहे. आपधकास ताडिले, लिंग देहासी विंभांडिले, पाषांडास पछाडिले, विवेक बळे श्रीराम. जे काही पाषाण आहे, पाषांड, जे काही चुकीची मतं आहेत त्या सगळ्यांना विवेकबळाने दूर ठेवलं. विवेकबळाने दूर ठेवलं. लिंग देहासी विभांडिले, अपधकासी ताडिले. आता या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आपल्या जीवनामध्ये घडतात त्यांना ताडलं आणि आपल्या देहाचे जे काही संबंध आहेत, मनाचे, बुद्धीचे संकल्प जे आहेत त्यांना सोडलं आणि मग विवेकबळाने या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याला साधक म्हणतात. या नावं साधक. नंतर गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिया नीती न्याय. आता हा आपल्यासाठी आहे, म्हणजे आता सकारात्मक आहे. नकारात्मक मध्ये किती होते? 43. 44वी ओवी सकारात्मक आहे. कशी? गर्वावरी गर्व केला. आता गर्व कशाचा केला? गर्वाचा गर्व केला. कशाचा? स्वयमेव मृगेंद्रता, की आता जे काही करतो आहे सोपं नाही. हे पण आता जे काही करतो आहे त्याचा मला गर्व आहे, अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. आत्तापर्यंत करत होतो तो अहंकार आहे. आत्तापर्यंत अहंकार शब्द होता बघा. अहंकारापासूनच सुरुवात केली ना आज. अहंकार सोडून पाडीला, पायी धरून आपटीला, संदेह शत्रू. अहंकाराबद्दल बोलले. आता गर्वाचा गर्व केला. म्हणजे आता जर म्हटलं की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, त्याच्यानंतर देव मस्तकी पाहावा, अवघा हलकल्लोळ करावा, नंतर भगवंत हृदयस्थ आहे, आमचे सद्गुरू, असे जे विचार आहेत मनामध्ये येतात त्याचा गर्व करावा. तेही शक्य नाही. तुम्ही नाही म्हणता का देव? नाही वाटते. मलाही तसंच वाटतंय. असं जोपर्यंत संदेह तोपर्यंत पायाखाली चिरडणं म्हणत नाही त्याला. पायाखाली चिरडणं जसं आंबेनी चिरडलंय तसा नाही मग तुमच्या गोष्टीला चिरडलं तुम्ही. त्यांनी गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला आणि स्वार्थ जो होता तो सोडून दिला आणि अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय. अनर्थ जो होता तो सुद्धा करत होतो तो नीती शास्त्रांनी, सत्सद विवेक बुद्धीनी, निरक्षीर विवेक बुद्धीनी. हंसासारखं, हंस जसा चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी समजतो, जसं त्याला दूध आणि पाणी समजतं तसं आपल्याला चांगलं सत्य आणि असत्य कळतं. त्या न्यायाने जर तो वागला, गर्वावरी गर्व केला आणि या सगळ्या गोष्टीचा अभिमान जर त्याला वाटला, सार्थ अभिमान, मग तो स्वांत सुखात जगणार नाही का? किती आनंदी राहील तो. मनात जर आलं बघा, आता या ठिकाणी थोडंसं चिंतन वेगळं, हे सगळं सोडलं आणि कुणाला तर ते पटतच नाही आहे. नाही म्हटलं तरी जे त्या गोष्टीचा विचार करत नाहीत त्यांना पटतच नाही. त्यांच्या मनाने जर अजूनही विचार केला, आपण गर्व करू शकत नाही. नाही, मी म्हणजे मी, मला पटतंय म्हणजे पटतं, मी चुकणार नाही, कुणाला त्रास देणार नाही, हे सगळं माझं जरी तत्व असलं तरी गर्व नाही करू शकत. नाही बा, तुम्हाला नाही सांगत, पण काहीतरी चाललंय असं कोपऱ्यात जाऊन स्वतःचं काम करणं हे सोपं करायचं नाही. आता माझं चांगलंच आहे, मी वाईट करत नाही, कुणाला त्रास देत नाही, याचा मला गर्व आहे, अभिमान आहे आणि तोंडाने सांगायचं आहे. मुख्य म्हणजे ह्या गोष्टी सांगायच्या आहेत, कारण ह्यामध्ये चुकीचं काहीच नाही. चुकणारे लोक सांगत सुटतात आणि न चुकणाऱ्यांनी चुप बसावं का? हे शक्य नाही. मग गर्वाचा गर्व करायचा. हे जे चांगलं काम करतोय त्याचा गर्व करणं म्हणजे काय होतं? आपल्या हृदयाला एक प्रकारची उभारी मिळते की जे काही चाललंय ते माझ्या मनाने चोरून लपून अंधारात नाही चाललेलं, मोकळ्या मनाने सांगते. म्हणजे याचा आनंद द्विगुणित होत आहे हृदयाचा. मला जे काही पाहिजे ते वाढतंय. एखाद्या मुलीला जर चित्र काढता येत आहे, चित्र काढताना तिने कोपऱ्यात जाऊन काढलं, कुणाला दाखवलं नाही, तर तिला इतका आनंद होत नाही. ते चित्र काढलं, 4 लोकांनी पाहिलं तर लागलीच ती म्हणते आज माझ्या कलेचं सार्थक झालं. तसं आनंद मिळतोय, चुकीचा नाही, अरे निरपेक्ष आनंद आहे, सगळ्यात चांगली गोष्ट सापडली आहे.
यामध्ये जगात याहून सुंदर काही असूच शकत नाही. बाकीचे अभिमान करतात प्रत्येक गोष्टीचा. आमचा अभिमान करण्यासारखी गोष्ट आहे तरी करायचा नाही. मोठ्याने सांगायचं आहे, तुला त्याचा फायदाच होणार आहे, मी नुकसान कोणाचं करणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं नेटाने सांगणं फार कठीण आहे. हा अनुभव घेणं कठीण आहे. ही ओवी अतिशय कठीण आहे. समजलं, सगळं झालं, सोडलं, माझं मी मारलं, माझे दैत्य मारले तरीसुद्धा मी ते मारले, हे अभिमानाने गर्व करून जीवन जगणे सोपं नाही. कुठे आपण मात खाऊ आणि कुठे आपली नांगी टाकू सांगता येत नाही. प्रत्यक्षात त्यांचं खरं म्हणून पुन्हा शांत बसणे, तो स्वतःमध्ये हिंमत नसणे, स्वतः सिंह असून सुद्धा जर त्याला शिकार करता आली नाही तर काय फायदा. असं जर घडलं तर तेही समर्थांना मान्य नाही. गर्वासाठी गर्भावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अवघा तोही निर्दाळीला, नीती न्यायश. हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा. आता यावरती वैयक्तिक चिंतन, मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत असतं. आता जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपल्याला मार्गदर्शन कुठून ना कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोलतं, कोणीतरी काहीतरी पाठवतं, कोणीतरी कुठेतरी दिसतं, कोणत्या तरी देवळात काहीतरी घडतं आणि ते मार्गदर्शन होतं. तसं मार्गदर्शन सगळीकडे होतच असतं आपल्याला, प्रत्येकाला. पण त्या मार्गदर्शनातून आपण स्वतः त्यावरती काय चिंतन करतो, हा अगदी खरंच वैयक्तिक प्रश्न आहे. हा दासबोध जरी सगळ्यांसाठी असला तरी आपलं वैयक्तिक कर्म आणि आपले वैयक्तिक प्रारब्ध, आपल्या वैयक्तिक समस्या, आपला वैयक्तिक आनंद कशात आहे. कोणाला देशकार्य करत असताना हा दासबोध हातात सुद्धा घ्यावा वाटत नाही, पण त्याचं कार्य चालू आहे आणि त्याने त्याचा गर्व करावा. समर्थांनी असं अजिबात म्हटलेलं नाही की हे म्हणजे हे. जे कराल ते स्वांत सुखाने स्वतःच्या साक्षीने केलं ना, तर त्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. कोणता ग्रंथ असं सांगतो, कोणतं तत्वज्ञान असं सांगतं की ते तर म्हणतात की आता हे भोंदू बाबा आमच्याचकडे या, 1000 रुपये द्या, 1,00,000 रुपये द्या, तरच तुम्हाला आमचे श्रीकृष्ण पावतील म्हणे. असं कोणत्याच श्रीकृष्णाने कधीही म्हटलेलं नाही. तो स्वतःला जागृत करतो आणि तो जागृत झालेला जो असतो तो खरा असतो. मग अनर्थ नीती न्यायाने हे सगळं करू शकतो आणि गर्वानी स्वतःच्या ज्या काही गोष्टीची, आता म्हणायचं अरे बापरे 10-4, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघु